In last period, we have seen about the third part of that topic, that is errors. And in that we have considered different types of the errors. Now, after this we have to consider estimation of errors. म्हणजे काय? तर आपण एखादा एक्सपेरिमेंट केला, त्याचं रीडिंग घेतल्या आणि फायनल आन्सर काढलं. फायनल आन्सरमध्ये एरर किती आहे, किती % आहे, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे का, आहे त्याच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे, किती टक्क्यानं कमी आहे, किती टक्क्यानं जास्त आहे, ते मिळवणं म्हणजेच काय, एस्टिमेशन ऑफ एरर्स. म्हणजे एरर एस्टिमेट करायची आहे, त्या आन्सरमध्ये किती एरर आहे याला म्हणायचं एस्टिमेशन ऑफ एरर. तर हे कशा पद्धतीने एस्टिमेट करायचं त्याची प्रोसिजर आहे पहा. आणि त्या प्रोसिजरमध्ये पहिला जो पॉइंट आहे तो मीन एरर. मीन एरर हे मीन म्हणजेच काय, ॲव्हरेज. ॲव्हरेज एरर किंवा मीन एरर असं म्हणतात. म्हणजे काय, तर एखादा एक्सपेरिमेंट करत असताना आपण जर समजा रीडिंग घेतलेले असतील, A1 असं एक रीडिंग आहे, दुसरं रीडिंग A2 आहे, तिसरं रीडिंग A3 आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नंबर ऑफ रीडिंग घेतलेले असतील, लास्ट रीडिंग काय आहे, AN आहे. तर याच्यामध्ये ह्या सर्व रीडिंगमध्ये मोर ॲक्युरेट व्हॅल्यू काय असेल, मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काय असेल, ती कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं, या सर्वांची बेरीज करायची अशा पद्धतीनं. आणि या सर्वांच्या बेरीजेला काय करायचं, जेवढे नंबर असतील, जेवढ्या रीडिंग असतील, N रीडिंग आहेत, N ना डिव्हाइड करायचं. म्हणजे ही मिळणारी व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, मीन व्हॅल्यू. मीन किंवा ॲव्हरेज ह्या शब्दावरून मीनचा यम इथं घेतलेला आहे, याला मीन व्हॅल्यू म्हणायचं. म्हणजे आपण जेवढे रीडिंग घेतलेले आहेत त्या रीडिंगमध्ये ॲक्युरेट रीडिंग कुठलं आहे हे रीडिंग पाहिल्यानंतर लक्षात येत नाही आपल्या. जर मीन काढला आणि हा मीन या रीडिंगच्या जवळपास कुठल्या रीडिंगच्या जवळ आहे, ते रीडिंग म्हणजे आपलं करेक्ट रीडिंग समजायचं. म्हणजे एक झालं. जर मीन व्हॅल्यू झाली तर दुसरा पार्ट याच्यामध्ये काय आहे, ॲब्सल्यूट. ॲब्सल्यूट एरर. हे ॲब्सल्यूट एरर काय आहे पहा. ॲब्सल्यूट एरर म्हणजे आपण जेवढ्या रीडिंग घेतल्या त्या सर्व रीडिंग आपल्या ॲक्युरेट व्हॅल्यूच्या कमी आहेत का जास्त आहेत, कितीनं कमी आहेत, कितीनं जास्त आहेत, त्याला म्हणायचं ॲब्सल्यूट एरर. ती कशी काढायची पहा. जर एक नंबरच्या रीडिंगमध्ये ॲब्सल्यूट एरर किती आहे ती काढायची असेल, त्याला नाव द्यायचं डेल्टा A1. लक्षात आलं का पहा. हे A1 काय आहे, रीडिंग आहे. ते A1 रीडिंग आपल्या करेक्ट व्हॅल्यूपासून किती फरक पडलेला आहे त्याच्यासाठी डेल्टा घेतलंय, डेल्टा A1. हे कसं लिहायचं, हे AM मीन व्हॅल्यू आणि पहिलं रीडिंग या दोन्हींचा डिफरन्स कसा घ्यायचा, AM आणि A1 याच्यामध्ये मोठी कुठलीही व्हॅल्यू असो त्यातून लहान व्हॅल्यू वजा करायची, म्हणजे AM मायनस A1. हे AM मोठं असेल तर हे पॉझिटिव्ह येईल, पण A1 मोठं असेल आणि AM लहान असेल तर याला मॉड टाकायचं. म्हणजे येणारी व्हॅल्यू जी आहे, मॉड टाकण्याचा पर्पज काय आहे पहा. जी व्हॅल्यू आहे ना ते आपल्याला डिफरन्स पाहिजे, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन नको आहे आपल्याला. कितीनं कमी आहे किंवा कितीनं जास्त आहे हा डिफरन्स पाहिजे, त्यालाच या ठिकाणी आपण ॲब्सल्यूट एरर म्हणायचं. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, पहिल्या रीडिंगमधली ॲब्सल्यूट एरर मिळेल. अशाच पद्धतीने दुसऱ्या रीडिंगमधली ॲब्सल्यूट एरर डेल्टा A2 इज इक्वल टू दिस AM मायनस A2. तिसऱ्या रीडिंगमधली डेल्टा A3 इज इक्वल टू AM मायनस A3. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी नंबर ऑफ रीडिंग घ्याल, त्या सर्वांचा या पद्धतीने डिफरन्स घ्यायचा. याला म्हणायचं ॲब्सल्यूट एरर.
आता हे ॲब्सल्यूट एरर झाल्यानंतर हा पहिला टप्पा झाला, हा दुसरा टप्पा झाला. आता याच्या पुढं ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही ॲब्सल्यूट एरर ज्या काढलेले आहेत, प्रत्येक रिडिंगच्या ॲब्सल्यूट एरर काढलेले आहेत, त्या सर्वांचा ॲव्हरेज घ्यायचा, त्यालाच ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर म्हणायचं. म्हणजे काय पहा, डेल्टा A1 ही पहिल्या रिडिंगची ॲब्सल्यूट एरर आहे. दुसऱ्या रिडिंगची ॲब्सल्यूट एरर किती आहे, डेल्टा A2. तिसऱ्या रिडिंगची ॲब्सल्यूट एरर किती आहे, डेल्टा A3 प्लस डॉट 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 प्लस डेल्टा AN. अशा पद्धतीनं सर्वांच्या ॲब्सल्यूट एररची बेरीज भागिले किती आहेत, N आहेत. याला काय म्हणायचं, ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर डेल्टा AM. डेल्टा AM हा ॲव्हरेज आहे, मीन आहे, म्हणून M अक्षर वापरलंय. कशाचा आहे, डेल्टा Aचा, सर्व ॲब्सल्यूट एररचा मीन आहे. तर अशा पद्धतीने तिसरी स्टेप झाली. याच्यानंतर चौथी स्टेप जी आहे ती या ठिकाणी काय आहे, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. आता हे रिलेटिव्ह एरर काय आहे, रिलेटिव्ह एरर या ठिकाणी आपण जी काढलेलं आहे ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर, याला इथं नाव देऊया आपण ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर. ही ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर, ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू, या रेशोला काय म्हणायचं, रिलेटिव्ह एरर म्हणायचं. म्हणजेच काय येईल पहा, डेल्टा AM डिवायडेड बाय AM ही झाली या ठिकाणी रिलेटिव्ह एरर. आता पहा, ही झाली चौथी स्टेप. आणि पाचवी स्टेप आहे एस्टिमेशन मध्ये पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. ही पर्सेंटेज एरर काय आहे, तर पर्सेंटेज एरर ही जी रिलेटिव्ह एरर आहे त्याचं पर्सेंट. म्हणजे काय, ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू इंटू 100. म्हणजेच डेल्टा AM डिवायडेड बाय AM इंटू 100 हे मिळतं आपल्याला पर्सेंटमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय पहा, आपण ज्या रिडिंग घेतलेल्या आहेत त्या रिडिंगमध्ये एरर जी आहे ती किती पर्सेंट आहे हे आपल्याला या ठिकाणी या फॉर्म्युल्यावरून मिळेल. तर अशा पद्धतीने हे इस्टिमेशन करतात. आता याच्यानंतर आपण जे काय पाहणार आहे, तर इस्टिमेशन समजा नंबर ऑफ रिडिंगची बेरीज करताना त्याच्यामध्ये एरर किती येते, वजाबाकी करताना किती येते, गुणाकार करताना किती येते, भागाकार करताना किती येते, ते स्टेप बाय स्टेप सर्व प्रकारची कॅल्क्युलेशन्स आपण पाहणार आहे. पण सध्या इस्टिमेट एरर कशा पद्धतीने करायची हे थिअरॉटिकल पाहिलं. आपण आता मॅथमॅटिकली एक प्रॉब्लेम घेऊया, त्या प्रॉब्लेमवरून हे क्लिअर होईल एकदम कशा पद्धतीनं एरर इस्टिमेट करायची. त्यासाठी पेज नंबर 10 वरती 1.5 हा एक प्रॉब्लेम आहे पहा. प्रॉब्लेम काय आहे मी वाचतो आणि वाचत वाचत या ठिकाणी माहिती जी आहे ती लिहितो. द रेडियस ऑफ स्पियर मेजर्ड repeatedly yields values 5.63 पहा 5.63 मीटर, नंतर 5.54 मीटर, नंतर 5.44 मीटर, 5.40 मीटर and 5.35 मीटर. म्हणजे अशा एकूण 5 रिडिंग घेतलेल्या आहेत. त्या 5 रिडिंग दिलेल्या आहेत आपल्याला प्रॉब्लेममध्ये. पुढे काय म्हटले पहा, डिटरमाइन मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. मोस्ट प्रोबॅबल म्हणजेच काय, मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू विचारलेले आपल्याला.
नंतर ऑफ द रेडियस अँड मीन ॲब्सल्यूट एरर. ॲब्सल्यूट एररचा मीन ॲब्सल्यूट एरर. AM विचारलंय, डेल्टा AM विचारलंय. पहा AM विचारलेला आहे, डेल्टा AM विचारलेला आहे. आणखी काय विचारलंय पहा, रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर. ही रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह विचारलेले आहे, पर्सेंटेज एरर सुद्धा विचारलेले आहे. अशा एकूण 4 व्हॅल्यू आपल्याला विचारलेले आहेत. तर हे कशा पद्धतीने करायचं, बरोबर सेम मेथडनी जायचं. याच मेथडनी पहिली स्टेप काय आहे, मीन व्हॅल्यू काढायची. आता मी काय करतो, या ठिकाणी मीन व्हॅल्यू काढत असताना याचाच वापर करतो. आता AM काढायचं आहे ना, आपल्याला व्हॅल्यू दिलेले त्या ठिकाणी पुटिंग करूया आपण. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहा A1 किती आहे, 5.63. नंतर दुसरी व्हॅल्यू किती आहे, 5.54 आहे. तिसरी व्हॅल्यू किती आहे, 5.44 आहे. परत 5.40 आहे आणि 5.35 आहे. अशा रीडिंग किती आहेत, 5 आहेत. म्हणजे पहा थेरॉटिकली जो प्रॉब्लेम, जो फॉर्म्युला आपण घेतलेला आहे त्याच फॉर्म्युल्याचा वापर करूया आपण आणि त्याची मीन व्हॅल्यू काढूया. मीन व्हॅल्यू किती येते पहा, AM इज इक्वल टू, सर्वांची बेरीज करूया. हे 5 4 9, 9 4 13, 13 आणि 3 16ला 6, 1 राहिला. हे 3 आणि 1 4, 4 8, 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 3 2 राहिले. आता हे 2 आणि 5 7, हे 1 2 3 4 5, सर्वांचा 5च आहे. 5 5 25 आणि 2 27, 27 एवढं मिळालं बेरीज. त्याला डिवाइड बाय 5 आहे, म्हणजे इथं 5चा भाग जाईल पहा 5 पॉईंट. इथं 2 शिल्लक राहिले, परत 4चा भाग जाईल, 3 शिल्लक राहिले म्हणजे 7चा भाग जाईल. अशा पद्धतीनं आपणाला या ठिकाणी परत 35 आणि परत 1 शिल्लक राहतंय, परत 0 घेतला, परत 2चा भाग जाईल. म्हणजे पूर्ण आन्सर काढला आपण. आणि हे कशामध्ये येईल, मीटरमध्ये येईल. म्हणजे आपल्या इस्टिमेशन मधली पहिली स्टेप मीन व्हॅल्यू की जी विचारली होती आपल्याला, मीन व्हॅल्यू ती आपल्याला मिळाली. आता परत काय विचारलंय, ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर. ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर विचारलंय म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, सर्वांची अगोदर ॲब्सल्यूट एरर काढावं लागेल. ॲब्सल्यूट एरर सर्वांची कशी काढायची, तर पहा डेल्टा A1 किती येते पहा, म्हणजे पहिलं रीडिंग आणि मीन व्हॅल्यू याचा डिफरन्स या दोन्हींचा. दोन्हीमध्ये मोठी कुठली आहे व्हॅल्यू, 5.63. त्यातून ही वजा करायची, 5.472 किती येईल पहा, 2 आणि 8, 8 आणि किती 13, 8 आणि 5 13, 1 5 आणि 1 म्हणजे 0.158 अशी व्हॅल्यू पहिली मिळाली. दुसरी व्हॅल्यू किती येते पहा, डेल्टा A2. दुसरी व्हॅल्यू 5.54 आहे, म्हणजे ही मोठी आहे. 5.54 मायनस 5.472 किती येईल पहा, 8. 8 आणि किती 14, 8 आणि 6 5 0.068 आलं. तिसरी व्हॅल्यू किती येते पहा, डेल्टा A3 5.44, म्हणजे ही व्हॅल्यू मोठी आहे. 472 मायनस 5.442 नंतर 3 0.032. चौथी व्हॅल्यू 5.4, म्हणजे हे डेल्टा A4 आली. 5.40 मायनस 5.472 ही मोठी संख्या आहे.
आपण उलट करूया, म्हणजे काय करूया, यातून वजा करूया. 5.472 मायनस 5.4 270.07 आणि लास्ट व्हॅल्यू डेल्टा A5 इज इक्वल टू 5.472 मायनस 5.35 म्हणजे 2 2 1. अशा एकूण डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 डेल्टा A4 डेल्टा A5 ह्या सर्व काय आहेत, ॲब्सल्यूट एरर आहेत. आपणाला ॲब्सल्यूट एरर विचारले नाहीत, त्याचा मीन विचारलेला आहे. मग याचा मीन काढूया आपण. म्हणजे काय येईल पहा मीन, डेल्टा AM डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 प्लस डेल्टा A5 डिवाइडेड बाय 5. आता पहा पहिली व्हॅल्यू किती आहे, 0.158. दुसरी व्हॅल्यू 0.068. तिसरी व्हॅल्यू 0.032. चौथी व्हॅल्यू 0.072. पाचवी व्हॅल्यू 0.122 डिवाइडेड बाय 5. या सर्वांची बेरीज करायची. बेरीज करताना दशांश स्थळाचा विचार करायचा. जर आपल्याला जमत नसेल तर सरळ काय करायचं पहा, पर्याय सांगतो मी. 0.158 एकाखाली एक लिहायचं, 0.068 0.032 0.072 0.122 असं लिहिलं तर काही जणांचं काय होतं, चुकत नाही. जर अशी बेरीज करायला लागला तर काही जणांचं चुकतं. तर आपल्या आपल्या पद्धतीने करायचं. 8 आणि 8 16, 18 20 22, 2 राहिले, 2 2 4, 4 आणि 7 11, 11 आणि 3 14, 20 25, 2 3 4 एवढं आलं. म्हणजे ही बेरीज आली सर्वांची. 0.452 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 0.0 असंच ठेवूया. 4ला भाग जात नाही 5नं, म्हणून 0 घेतला. 5 9 45. परत 2ला भाग जात नाही, परत इथं 0 घेऊया, इथं 0 घेऊया. 20 झाले, 5 चोक 20. म्हणजे या ठिकाणी 5नं भागल्यानंतर व्हॅल्यू एवढी मिळाली. हे मिळालं आपल्याला डेल्टा AM, म्हणजे ॲव्हरेज, ॲब्सल्यूट एररचा ॲव्हरेज. म्हणजे ही चौथी स्टेप झाली. आणि एस्टिमेशन मधली लास्ट स्टेप आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. आणि या पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला काय आहे, पर्सेंटेज एररचा इज इक्वल टू हे ॲव्हरेज ॲब्सल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यू यांचा रेशो घेतला की आपल्याला रिलेटिव्ह एरर मिळते. ती रिलेटिव्ह एरर सुद्धा या ठिकाणी विचारलेली आहे. आपण रिलेटिव्ह एरर अगोदर काढूया. रिलेटिव्ह एरर आणि परत पर्सेंटेज काढूया. रिलेटिव्ह म्हणजे सिम्पली 0.0904 डिवाइडेड बाय मीन व्हॅल्यू 5.472. याचा भागाकार जो मिळेल ते त्याचं रिलेटिव्ह एररचं आन्सर असेल. आणि लास्ट विचारलंय आपल्याला पर्सेंटेज एरर. हे पर्सेंटेज एरर काय, रिलेटिव्ह एरर इंटू 100 म्हणजे 0.0904 डिवाइडेड बाय 5.472 इंटू 100. हे कॅल्क्युलेशन करायचं आणि हे कॅल्क्युलेशन करून जे आन्सर या ठिकाणी मिळालंय ते या ठिकाणी एवढं आहे 1.7%. आता हे आन्सर मी डायरेक्ट लिहिलेलं आहे. कारण का तर आपलं या ठिकाणी ॲक्च्युअल फिजिक्स सुरू करण्याच्या अगोदर लॉग टेबल घ्यायला पाहिजे. आणि लॉग टेबल घ्यायला हे लॉकडाऊनचा कालखंड असल्यामुळं
हे ऑनलाईन लॉग टेबल जास्त अंडरस्टँडिंग होणार नाही, म्हणून जेव्हा क्लास सुरू होतील ना तेव्हा लॉग टेबल घेतलं जाईल आणि इथून पुढं सुद्धा जेवढे प्रॉब्लेम आहेत ना त्या प्रॉब्लेममध्ये आपण डायरेक्ट आन्सर पाहणार आहे आणि याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण ॲक्च्युली जेव्हा क्लासरूम चालू होतील त्यावेळेला लॉग टेबल घेतलं की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सोपं जाईल. तर अशा पद्धतीनं हा इस्टिमेशन ऑफ एरर हा जो पार्ट आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. आता याच्यामध्ये जर समजा दोन संख्येची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, त्याच्यामध्ये एरर कशा पद्धतीने इंट्रोड्यूस होती ही आपण काय करणार आहे पुढच्या पिरियडला पाहणार आहे. तर आज या ठिकाणी थांबूया आपण.